हॅलो डिअर स्टुडंट्स, तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन या टॉपिकविषयी माहिती घेणार आहोत. सो हा आहे आजचा आपला टॉपिक एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन. तर एन्व्हायरमेंट म्हणजे काय हे आपल्या सगळ्यांना माहीत झालेलंच आहे. तर मग एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन म्हणजे काय? तर याला आपण एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन असं सुद्धा म्हणू शकतो, ज्यामध्ये आपण आपल्या परिसराला किंवा एन्व्हायरमेंटला प्रोटेक्शन देण्याचं काम करत असतो. परंतु आता तुम्ही विचार करत असाल, ज्या एन्व्हायरमेंटमध्ये आपण राहतो तेच एन्व्हायरमेंट आपल्याला प्रोटेक्ट करण्याचं काम करत असते, किंवा आपल्या ज्या काही बेसिक नीड्स असतात त्या नीडसुद्धा कंप्लीट करण्याचं काम करतं. मग याला प्रोटेक्शनची काय आवश्यकता आहे? तर स्टुडंट्स, काही अशा ॲक्टिव्हिटीज असतात की त्या ॲक्टिव्हिटीज आपल्या एन्व्हायरमेंटला डिस्टर्ब करण्याचं काम करत असतात. आणि जेव्हा एन्व्हायरमेंटमधील इम्पॉर्टंट फॅक्टर जसे की बायोटिक आणि अबायोटिक कंपोनंट यांच्यामध्ये इम्बॅलन्स होत असतं, तेव्हा आपलं एन्व्हायरमेंट टोटली डिस्टर्ब होऊन जातं आणि आपल्या बेसिक नीड्ससुद्धा कंप्लीट होत नाही आणि त्या ठिकाणी सर्वाईव्ह करणंसुद्धा आपल्यासाठी खूप कठीण होतं. आणि म्हणूनच एन्व्हायरमेंटमध्ये कशाही प्रकारे बॅलेन्स मेंटेन राहिलं पाहिजे किंवा इम्बॅलन्स झालं नाही पाहिजे, त्यासाठी एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन हा टॉपिक आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तर स्टुडंट, आता आपण पाहूयात असे कोणते फॅक्टर्स आहेत की जे आपल्या एन्व्हायरमेंटला इम्बॅलन्स करण्याचे काम करत असतात. फॅक्टर्स अफेक्टिंग एन्व्हायरमेंट. मग यामध्ये दोन टाईपचे फॅक्टर्स आपल्याला पाहायला मिळतात. पहिले आहेत नॅचरल फॅक्टर्स. मग कोणकोणते असतात बरं नॅचरल फॅक्टर? त्यामध्ये आहे व्होल्कॅनिक इरप्शन, देन दुसरा फॅक्टर आहे अर्थक्वेक, तिसरा फॅक्टर आहे फ्लूड. सो हे काही नॅचरल फॅक्टर्स आहेत की जे आपल्या एन्व्हायरमेंटला डिस्टर्ब करण्याचं काम करत असतात. व्होल्कॅनिक इरप्शन म्हणजे काय हे तुम्हाला माहीतच आहे, ज्याला आपण ज्वालामुखी किंवा लावारसाचा उद्रेक असं सुद्धा म्हणत असतो. तर यामध्ये काय होतं, व्होल्कॅनो इरप्ट झाल्यानंतर त्यातून जो काही लावारस बाहेर येतो तो लावा आणि त्याच्यापासून इमिट होणारे काही गॅसेस असतात, तर ते आपल्या एन्व्हायरमेंटला पोल्यूट करण्याचं काम करत असतात. त्यानंतर आहे अर्थक्वेक्स. अर्थक्वेक तर आपल्याला माहितीच आहे, भूकंप. तर जमिनीमध्ये जेव्हा भूकंप होतो तेव्हा आपल्या वस्तू ह्या डिस्टर्ब होतात किंवा डिस्ट्रॉय होतात आणि त्यामधून सुद्धा एअर, वॉटर ह्या ज्या काही बेसिक गोष्टी आहेत त्या पोल्युटेड होत असतात आणि त्यापासून सुद्धा एन्व्हायरमेंटचं नुकसान होत असतं. त्यानंतर फ्लूड. फ्लूड म्हणजे पूर. तर यामध्ये सुद्धा काय होतं, वेगवेगळ्या टाईपचे पोल्युशन होत असतात आणि जे काही नॅचरल बॅलेन्स आहे ते सुद्धा इम्बॅलन्स होतं. तर हे काही फॅक्टर्स आहेत की जे नॅचरली कॉज झालेले आहेत आणि ते आपल्या एन्व्हायरमेंटचं नुकसान करत असतात. आता आपण पाहूयात आर्टिफिशियल फॅक्टर. मग यामध्ये आहे पोल्युशन, देन डिफॉरेस्टेशन, तसेच इंडस्ट्रियलायझेशन.
तुम्हाला माहीतच आहे की पोल्युशन कॉज करण्यासाठी ह्युमन बिंग रिस्पॉन्सिबल असतो, कारण आपण ज्या काही वस्तू यूज करतो त्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे गॅस किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या पॉलिथिनसारख्या बॅग किंवा इतर गार्बेज ज्या ठिकाणी टाकलं जातं त्या एरियाला ते पोल्यूट करून टाकतात आणि त्याच्यामुळे मग नेचरचं नुकसान होत असतं. त्यालाच आपण पोल्युशन असं म्हणतो. तर डिफॉरेस्टेशन म्हणजे काय, याला आपण जंगलतोड असं म्हणू शकतो. म्हणजे झाडाचं जे काही प्रमाण कमी होत आहे पृथ्वीवर त्यालाच डिफॉरेस्टेशन असं म्हटलं जातं. त्यानंतर आहे इंडस्ट्रियलायझेशन. ज्या काही वेगवेगळ्या टाईपच्या इंडस्ट्रीज आपण आपल्या देशामध्ये पाहत असतो किंवा एरियामध्ये पाहत असतो, तर त्या इंडस्ट्रीजसुद्धा वातावरणाला पोल्यूट करण्याचं काम करत असतात. आणि अशा प्रकारे हे काही आर्टिफिशियल फॅक्टर्स आहेत की जे सुद्धा आपल्या एन्व्हायरमेंटचं नुकसान करण्यासाठी रिस्पॉन्सिबल आता असतात. तर स्टुडंट, आता आपण पाहूयात काही डेफिनेशन्स. त्यामध्ये पहिली डेफिनेशन आहे पोल्युशनची. सो पोल्युशन म्हणजे काय? कंटॅमिनेशन ऑफ एनी मटेरियल इज कॉल्ड इट्स पोल्युशन. सो याला सिम्पली आपण असं म्हणू शकतो की जेव्हा एखादी ऑब्जेक्ट किंवा एखादा एरिया खराब होतो किंवा तो दूषित होतो त्याला आपण पोल्युशन असं म्हणत असतो. मग ती कोणती ऑब्जेक्ट असू शकते. फॉर एक्झाम्पल रिव्हर आहे किंवा रिव्हरचं पाणी आहे, त्यामध्ये जर आपण गार्बेज टाकलं तर काय होईल, ते पाणी दूषित होऊन जाईल, खराब होऊन जाईल, त्याला आपण यूज नाही करू शकत. मग अशा कंडिशनमध्ये आपण त्या पाण्याला पोल्युटेड वॉटर असं म्हणू शकतो. तर अशी कोणतीही ऑब्जेक्ट असेल किंवा कोणताही एरिया असेल की जे दूषित झालेलं आहे, ज्याचा उपयोग आपण घेऊ शकत नाही, त्याला कंटॅमिनेशन ऑफ एनी मटेरियल असं आपण म्हणू शकतो आणि त्यालाच पोल्युशन असं म्हटलं जातं. त्यानंतर आपण पाहूया एन्व्हायरमेंटल पोल्युशन म्हणजे काय. सो unnecessary and unacceptable change in our surrounding environment due to natural or man-made events is called environmental pollution. राईट. मग एन्व्हायरमेंटल पोल्युशन कशाला म्हणायचं, अननेसेसरी अँड अनएक्सेप्टेबल चेंज इन अवर सराउंडिंग. तर अननेसेसरी म्हणजे काय. फॉर एक्झाम्पल, सपोज मी एका ठिकाणी बसलेली आहे आणि त्या ठिकाणी एक मोठं सरोवर आहे पाण्याचं आणि माझ्या हातामध्ये कॅरी बॅग आहे, त्याला आपण चिप्सचं पॅकेट पण म्हणू शकतो, आणि एका साईडने डस्टबिन ठेवलेली आहे. जर चिप्सचं पॅकेट खाऊन झाल्यानंतर मी ती कॅरी बॅग पाण्यामध्ये टाकली तर काय होईल, राईट, पाणी खराब होईल, म्हणजे पाण्याचंही नुकसान होईल, राईट. तर ही जी गोष्ट होती ही अननेसेसरी होती, कारण साईडने डस्टबिन ठेवलेली असताना सुद्धा मला त्या सरोवरामध्ये कॅरी बॅग टाकण्याची काही आवश्यकता नव्हती, बरोबर. त्याला आपण अननेसेसरी असं म्हणतो. त्यानंतर आहे अनएक्सेप्टेबल. मग आता ते पाणी खराब झालेलं आहे, मग ते पाणी आपण यूज करू शकतो का किंवा पिऊ शकतो का, बिलकुल नाही, कारण तो चेंज कसा आहे, अनएक्सेप्टेबल चेंज आहे. आणि तो कुठं झालेला आहे, तर तो आपल्या सराउंडिंग एन्व्हायरमेंटमध्ये झालेला चेंज आहे. ओके. मग हा कशामुळे झालेला आहे, मॅनमेड इव्हेंटमुळे. तर तो इव्हेंट
मी स्वतः कॉज केलेला आहे, कारण आय एम अ ह्युमन बिंग. मग ह्युमन बिंगने कॉज केलेला तो चेंज, म्हणून त्याला मॅनमेड चेंज असं म्हटलेलं आहे. त्याच पद्धतीने काही नॅचरल चेंज सुद्धा होत असतात. फॉर एक्झाम्पल आपण इथे लिहिलेलंच आहे, व्होल्कॅनिक इरप्शन, अर्थक्वेक किंवा फ्लूड. तर ह्या काही नॅचरल फॅक्टर्स आहेत की ते सुद्धा वातावरणामध्ये चेंज करण्याचं काम करत असतात, आणि त्याच्यामुळे सुद्धा आपलं इन्व्हायरमेंट पोल्युटेड होतं. तर अशा प्रकारच्या अननेसेसरी अँड अनएक्सेप्टेबल चेंजलाच इन्व्हायरमेंटल पोल्युशन असं म्हटलं जातं. राईट. तर स्टुडंट, आता आपण पाहूया हे इन्व्हायरमेंटल पोल्युशन का होत असतं. तर ह्या ज्या काही नॅचरल फॅक्टर्स या ठिकाणी आपण पाहत आहोत, तर या नॅचरल फॅक्टरच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे इमिशन्स या ठिकाणी होत असतात. जसं गॅसेसचं इमिशन असेल, तर हे गॅसेस काय करतात, नेचरला इम्बॅलन्स करण्याचं काम करतात. त्याच पद्धतीने इकडल्या साईडने आपण आर्टिफिशियल फॅक्टर्स पाहिलेले आहेत, ज्यामध्ये सुद्धा आपण पोल्युशन, डिफॉरेस्टेशन सारखे प्रकार पाहत असतो. तर आपल्या डेली लाईफमध्ये असे वेगवेगळे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात की ज्यामुळे काय होतं, नेचरचं नुकसान होत असतं. आणि अशा नुकसान करणाऱ्या वस्तूला आपण काय म्हणतो, पोल्युटेड थिंग्स. आणि त्या थिंग मग आपल्या नेचरला पोल्युटेट करण्याचं काम करत असतात. त्यालाच आपण इन्व्हायरमेंटल किंवा नॅचरल पोल्युशन असं सुद्धा म्हणू शकतो. ओके. त्यानंतर आपण पाहूयात की जे पोल्युशन आहे ते कोणकोणत्या टाईपचे असतात. सिम्पल पोल्युशन्स, त्याला आपण म्हणूया टाइप्स ऑफ पोल्युशन. त्यामध्ये आहे नॅचरल पोल्युशन आणि दुसरा आहे आर्टिफिशियल पोल्युशन. सो नॅचरल पोल्युशन म्हणजे काय, तर आपण या नॅचरल फॅक्टरवरून समजून घेऊ शकतो. तर जे नॅचरल फॅक्टर्स आहेत यांच्या माध्यमातून जे काही पोल्युशन होत असतं त्यालाच आपण नॅचरल पोल्युशन असं म्हणतो. आणि आर्टिफिशियल पोल्युशन म्हणजे काय, सिंपल, जे काही आर्टिफिशियल फॅक्टरमुळे पोल्युशन होत असतं त्याला आपण आर्टिफिशियल पोल्युशन असं म्हणत असतो. सो आता आपण काही दुसरे पोल्युशनचे टाईप पाहूया. त्यामध्ये पहिला आहे वॉटर पोल्युशन, देन सॉइल पोल्युशन, त्यानंतर आहे नॉइज पोल्युशन, आणि लास्ट टाईप आहे एअर पोल्युशन. तर स्टुडंट्स, आधीच्या स्टँडर्डमध्ये तुम्ही बऱ्याच वेळ शिकले असणार वॉटर पोल्युशन म्हणजे काय, सॉइल, नॉईज किंवा एअर पोल्युशन म्हणजे काय. सो वॉटर पोल्युशन कशाला म्हणायचं, मग जे काही डस्ट पार्टिकल्स असतील किंवा गार्बेज असेल किंवा इंडस्ट्रीमधून जे काही खराब सांडपाणी हे पाण्याच्या सरोवरामध्ये सोडलं जातं, त्यामुळे वॉटर खराब होतं किंवा आपण त्याला यूज नाही करू शकत. मग अशा खराब पाण्याला किंवा दूषित पाण्यालाच वॉटर पोल्युशन असं म्हटलं जातं. त्यानंतर आहे सॉइल पोल्युशन. आपल्या सर्वांना माहीत आहे की मोस्ट ऑफ लोक शेती करतात. मग शेतीमध्ये काय यूज केलं जातं, तर तिथे काही खतं यूज केले जातात ज्यांना आपण फर्टिलायझर्स असे म्हणतो. तर त्या फर्टिलायझरमुळे सुद्धा काय होतं, सॉईलचं पोल्युशन होत असतं. किंवा गार्बेज वगैरे जर डायरेक्ट आपण सॉईलवर डंप केलं तर त्यामुळे सुद्धा सॉईल पोल्युटेड होते आणि त्याला सॉईल पोल्युशन असं म्हटलं जातं. त्यानंतर आहे नॉईज पोल्युशन. आपल्या सर्वांना माहीत आहे की वेगवेगळ्या प्रकारचे आवाज किंवा प्रमाणाच्या बाहेर जर आवाज होत असेल तर अशा आवाजाला आपण नॉईज म्हणतो. आणि या आवाजामुळे तयार झालेल्या पोल्युशनला नॉईज पोल्युशन असं म्हटलं जातं. त्यानंतर आहे एअर पोल्युशन. तर आपण ज्या काही व्हेकल्स यूज करत असतो त्याच्यामधून जो काही धूर बाहेर निघतो किंवा इंडस्ट्रीच्या माध्यमातून जो धूर बाहेर पडत असतो, त्या धुरामुळे किंवा त्या स्मोकमुळे काय होतं, एअर पोल्युटेड होते आणि त्यालाच एअर पोल्युशन असं म्हटलं जातं. सो स्टुडंट्स, अशा प्रकारे हे काही फॅक्टर्स आहेत की जे आपल्या एन्व्हायरमेंटला पोल्युटेड करतात, त्याला खराब करतात आणि त्याचा इफेक्ट मग आपल्यावरती होत असतो. म्हणूनच एन्व्हायरमेंटचं कन्झर्वेशन करणं आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे.